किती काही झालं तरी पण नवऱ्याचं काही ऐकायचं नाही. हा तर मी ठेका आहे ना आयुष्यभरासाठी घेतलाय की काय काय माहिती. तर काय झालं ना, चला तर तुम्हाला पुढे सांगते. आज ह्यांना खायचे होते रव्याचे अप्पे आणि मला खायचे होते व्हेज कटलेट आणि शेवटी काय मी माझ्याच मनाचं केलं. इतका उशीर झाला होता तरीसुद्धा मी शेवटी नाश्त्याला व्हेज कटलेटच केले आणि ते ह्यांना माहीत नव्हतं. जेव्हा ह्यांना ताट सर्व्ह केलं तेव्हा त्यांना समजलं की मी व्हेज कटलेट केले होते. तर कसे करायचे ना, चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. पोहे भिजत घालायचे, त्यानंतर बटाटे उकडून घ्यायचे 2. आपल्याला जसं क्वांटिटीने पाहिजे ना तसं तुम्ही घेऊ शकता. मी 2 माणसांचे करत होते. त्याच्यामध्ये गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि मिरची कापून टाकली होती. त्यानंतर कांदा, टोमॅटो नाही टाकला मी, पण टाकू शकता तुम्ही. त्यानंतर कोथिंबीर भरपूर अशी टाकायची आणि त्यानंतर आहे ना मी शॅलो फ्राय करणार होते, कारण की आहे ना मला ते तळून वगैरे सकाळी सकाळी नव्हतं खायचं. त्यामुळे म्हटलं की गॅसवरतीच आपण तव्यावरती शॅलो फ्राय करून घ्यावे. इतके मस्त झाले होते ना आणि शेवटी नवऱ्याने सुद्धा माझे खाल्लेच, कारण की मी त्यांना म्हटलं की चला मी तुम्हाला नेक्स्ट टाईम कधीतरी खायला घालेल आणि ते म्हटले ठीक आहे चालेल चल. व्हेज कटलेट पण खूप दिवस झालं खाल्ले नव्हते, आपण दोघं पण खाऊन घेऊयात आणि खरंच खूप छान झाले होते. रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही सुद्धा आहे ना नक्की ही ट्राय करा आणि कशी वाटते ना हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका. आणि त्याचबरोबर मी स्वयंपाकसुद्धा आवरून घेतला ना सकाळी, माझा दिवससुद्धा. चला मग बाय, भेटूया आपण